आजची दिवसाची सुरुवात इथून होते आज. वेलकम टू माय चॅनल. मी जयेश तुमचं स्वागत करतो. सुरुवात आज ज्यूसपासून होते. तर ह्याच्यात हनी नाही, हनी टाकायचं आहे. तर माझं इथे आहे मी हनी म्हणजे काय बोलतात ते साखर किंवा असं काही ते यूज नाही करत आहे. हनी यूज करतो ह्याच्यात. हनी हे थोडंसं हेल्दी असतं म्हणून ह्याच्यात हनी यूज करतो. ह्याच्यात काय काय टाकले तर उतूने रात्री काय बोलतात ते ड्रायफ्रूट्स टाकले होते आणि सकाळी ते मग त्यात दूध यूज करते आणि बनवते. तर असं काय माझं सकाळचं नॉर्मल स्मूथी असतं डेली रुटीनमध्ये. तर ऋतूस किचनमध्ये आज काय बनतोय काय माहिती नाही. आज स्पेशल ऋतू काहीतरी बनवते. हाय गाईज, काय बनवते आज? मोबाईल पाहिजे सर स्पेशल बनवले. काय बोलत होते त्याला? उत्तप्पा बनवले. मला काही त्याची व्हिडिओ बनवता आली नाही का, मी थोडंसं माझं पर्सनल काम करत होतो. सो असं काय उतूने बनवले उत्तप्पा आणि कॉफी आहे. तर कॉफी बघा कशी आमची उतू बनवते. सध्या थोडेसे झाली कॉफी, 2 सेकंदचं काम. कॉफी स्मेल तर भारी येते कॉफीचं. असं काय उत्तप्पा बनवलं आहे आणि त्याच्यासोबत हे केचप आहे. हे दोन आहेत ना, ते विदाउट चीज आहेत. ओके, हां विदाउट चीज माझे आहेत आणि माझे असे काही ती उत्तप्पा बनवते. तर मी जस्ट ऑफिसमधून आलो आहे आणि आज मला खूप टेन्शन आहे. कारण काय माहिती आहे, माझी एक्झाम आहे. म्हणजे मी एक जस्ट काहीतरी करतो आहे बँकिंग अँड फायनान्समध्ये. सो आज माझी त्याची एक्झाम आहे. म्हणजे माझी मेहनत आहे, कधीपासून त्याचा अभ्यास चालू आहे, स्टडी चालू आहे. तर म्हणजे त्याची कशी आहे माहिती आहे, पॅटर्न त्याचा वेगळा आहे, MCQ टाईप आहे आणि हे सगळं इस्लामिकमध्ये आहे. म्हणजे इस्लाममध्ये कुराण जो आहे तो त्याच्यामध्ये काय आहे, म्हणजे ह्या लोकांसाठी काय बोलतात ते, मला एक्झॅक्ट वर्ड आठवत नाही आहे. म्हणजे कुराणमध्ये सगळं काय लिहिलेलं आहे, ह्यांच्या अल्लाह काय बोलला आहे, कसं करायचं आहे. ह्या इस्लाममध्ये जे आहे, मी जास्त काही बोलू नाही शकत त्याच्यावरती, बट त्या बाबतीत आहे. कारण तुम्हाला इकडे जर काय करायचं असेल ना, कुठे जर म्हणजे ॲज अ चांगली पोस्टिंग पाहिजे असेल तर तुम्हाला ते करणं इम्पॉर्टंट आहे. सो ते मी करतो आहे आणि मलाच खूप टेन्शन आहे कारण माझी आज एक्झाम आहे आणि त्याचं पॅटर्न असं आहे, MCQ टाईप क्वेश्चन आहे आणि पूर्ण थिअरी आहे, त्याच्यात प्रॅक्टिकल पण नाही आहे आणि कोणी असं घेणारं पण नाही. तर त्यामध्ये पूर्ण MCQ टाईप आहे आणि त्यामध्ये 60% पासिंग आहे. आणि मी अभ्यास काय चालू आहे, माझं स्टडी तर चालू आहे. म्हणजे आता रोज मी ऑफिसमधून येऊन करतो आहे रोजचं. तर त्याचा एक पार्ट मी कधी बनवला नाही, दाखवला नाही, बट मी करतो आहे अभ्यास स्टडी. आणि आज मला त्याची एक्झाम द्यायची आहे. माझं पूर्ण जे बोलतात ना काय पूर्ण कवर केलं आहे मी. माझं एक्झामचं जेवढं शेड्यूल आहे, मॉड्यूल्स जेवढे आहेत त्याच्यामध्ये चॅप्टर सगळं आज कवर झालं आहे. म्हणजे माझं आज केलं आहे मी कंप्लीट. तर आज मी एक्झाम देणार आहे. म्हणजे त्याच्यात कसं माहिती आहे, तुमचं सिलॅबस जेवढं आहे ते कंप्लीट करायचं आणि तुम्ही मग एक्झाम द्यायची. आणि ते कंप्लीट म्हणजे कंपल्सरी असं आहे काय काय कंपनीमध्ये, हे तुम्हाला सर्टिफिकेशन करणं गरजेचं आहे. सो मी आज ते कंप्लीट म्हणजे सिलॅबस कंप्लीट केलं आणि आज मी एक्झाम देणार आहे. टेन्शन आलं आहे, बघू आता. कारण ती काय माहिती आहे, टेन्शन याचंच आहे, पास अगर नाही पास मुश्किल, त्याचा काही फरक नाही पडत आहे, पैशाचा फरक आहे. पैसे दिलेत भरलेत ना म्हणून. आणि पैसे लूज करणं सध्या आता मला एवढं हे नाही आहे, जमणार नाही, म्हणून त्याचं टेन्शन आहे. तर पास तर आता बघू काय क्वेश्चन येणार ते पण नाही मला माहिती. आणि हे माझ्यासाठी नवीन एक्सपिरियन्स आहे. कारण काय माहिती आहे, मेन हे सगळं आहे आता. म्हणजे कसं, जर हे बँकिंग अँड फायनान्स म्हणजे आहे रिलेटेड, बट ते कसं आहे, ह्यांचे इस्लाममध्ये कुराणमध्ये काय लिहिलं आहे त्यावरती ते आहे.
आणि पूर्ण अरेबिक वर्ड्स आहेत आणि त्याचं मिनिंग तर मला काय माहिती नाही, बट मग मी ते गुगलवर सर्च करून त्याचं ट्रान्सलेट करतो आहे, तसं माझं चालू आहे. आणि आज स्टडी रोजची चालू होती, तर आज बघू, आज मला एक्झाम द्यायची आहे, आज ना उद्या ते द्यायचंच आहे. सो मी आज ते ठरवलं आणि आज मला एक्झाम द्यायची. बघू, टेन्शन आलं आहे, काय होतं आहे समजेल नंतरच. म्हणजे आता कसं माहीत आहे, स्टडी करणं म्हणजे आता माझ्यासाठी पहिले स्टडी करायचो तर टेन्शन यायचं, बट आता कसं माहीत आहे, लगेच म्हणजे लगेच टच होऊन जातो की ओके ह्याचं असं असेल तर असं कसं करायचं. म्हणजे आपली बोलतात ना बुद्धी वाढते जशी जशी वरती जात, तसे आता एक्झॅक्ट एवढं मला इझी वाटते कारण मी तेवढं स्टडी केलं आहे. बघू, आज एक्झाम आहे, टेन्शन आलं आहे. आय होप सगळं चांगलं जाईल. तर मी आलो बिल्डिंगमध्ये. ओ शिट, बघू, मी तुम्हाला दाखवेन. जर मी केलं ब्लॉग तर मी दाखवेन, नाही केलं तर नाही दाखवणार. टेन्शन एक्झाम म्हणजे मी आता कधी हे स्टार्ट केलं माहिती आहे, मी लास्ट एक्झाम दिली होती माझी फायनान्ससाठी दिली होती. म्हणजे आता कमीत कमी त्याला 4-5 वर्ष झाली आणि आज परत मी एक्झाम देतो आहे. तर दडपण आहे ह्याचं एक्झामचं. बघू आज काय होतं. आय गेस कधीपासून स्टडी चालूच होती, आज द्यायची आहे फायनली. आणि मी आलो आहे घरी. तो काय करते माहिती नाही, लेट्स सी. टेन्शन आहे डोक्यात. कॉन्सन्ट्रेटने एक्झाम देण्यात येते. काय झालं, आन्सर येत आहेत? फुल कॉन्फिडन्स आहे, फुल. अभ्यास केलाय त्याच्यावरती ना. जोरदार एक्झाम चालू आहे. युनिफॉर्म घालून तो पण. जास्त नाही, 40 मिनिटं आहेत काहीतरी एक्झामसाठी. युनिफॉर्म पण काढला नाही आहे आणि एक्झामची तयारी चालू आहे. 40 मिनिटात 50 MCQs क्लिअर करायचे आहेत. बघू आता रिझल्ट काय लागणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग पण आहे. हां, बापरे, सगळे पैसे आणि अभ्यास आता दाववरती लागलेला आहे. रिझल्ट काय येईल त्याच्यावरती आहे. बँकिंगची आहे ना एक्झाम. गल्फ कंट्रीमधली बँकिंग कशी असते त्याची एक्झाम आहे काहीतरी. वा, आपण डिस्टर्ब नाही करूयात. काय झालं, आलं सर्टिफिकेट या लगेच. पास कुठे लिहिले पास? दिस इज सर्टिफाइड टू अवॉइड. ओके, अप्रूव्ह सर्टिफिकेट. वा, डाउनलोड. ओके, फायनली सर्टिफिकेट आलं आणि पास. ओ, पैसा वेस्ट नाही झाला. 98. कॉंग्रॅट्स, पैसा वेस्ट नाही झाला. मग कसं वाटतंय एवढ्या दिवसाची मेहनत? हा, 98%. कसं वाटतंय एवढ्या दिवसाचा अभ्यास इस्लामिक? 98%. इथं पास होण्यासाठी फक्त 60% काढायचे असतात. वा, मग ते टॉपर झाला. 60% काढायचे फक्त पास होण्यासाठी. आणि खुशी. आज तूच किचनमध्ये काय बनलं माहिती आहे का? मला असं नवीन नवीन बनवून खायला खूप आवडतं, म्हणून मी आज तिला काय फरमाईश केली होती माहिती आहे का? रगडा बनव. जो हे रगडा तिने बनवलाय, म्हणजे कसं बनतात ते मला तिला माहिती होतं, तर तिने रगडा बनवलाय. नवीन काहीतरी खायला आवडतो, म्हणजे असंच घरी चाट टाईप, म्हणून ते मी आज फरमाईश केली होती. तर खूप सारं असं बनवलं होतं. तूने जे काही बनवलंय तिच्या किचनमध्ये एक नंबर बनवलंय.
जी चटणीची टेस्ट आहे ना, असं वाटतंय कुठेतरी म्हणजे बोलतात ना जे आपल्याकडे मिळते त्या टाईपमध्येच बनले, एकदम पूर्ण फुल. असं रोज रोज काहीतरी नवीन नवीन खायला खूप आवडतं मला, आणि ती बनवते. मी जे फरमाईश करतो ना तर ते सगळे बनवते टेस्टसाठी, आणि म्हणजे एकदम पूर्ण स्ट्रीट फूड टाईप तिने बनवलंय सगळं. तर काही मी फरमाईश करतो आणि ती सगळं गेली. मला वाटलं ह्या पुऱ्या तिने म्हणजे लुलूमधून आणल्या असतील, बट ह्या तिने स्वतः बनवल्या तिच्या हाताने. अमेझिंग. पुऱ्या म्हणजे कशा बनवल्यास या? कशा? मैद्याच्या. मैद्याच्या पुऱ्या हिने बनवल्यात. आणि ही कशी बनवलीस? खजूर आणि काय टाकलंस? चिंच. खजूर, चिंच, गुळ. गुळ. ओके. म्हणजे हिला मसाला मला म्हणजे हिला सगळं काही माहिती आहे. आणि हे ग्रीन चिलीची पुदिना. ओके. म्हणजे हे सगळं बनवण्यासाठी ती म्हणजे ती गेली होती लुलूला, सगळं तिचं जे इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे सगळं काही लागते ते आणण्यासाठी. बट हे मला पुरी म्हणजे मी आश्चर्यचकित झालो, कारण मला वाटलं तिने बाहेरून लुलूमधून आणल्या, आणि बट तिने स्वतः बनवल्या. तर शेफ आहे तू. ओके. तिला 10 पैकी 10 गुण देणार मी, कारण एक नंबर बनवलंय सगळं काही. एक आम्ही एक वस्तू चार्जिंगला लावले. तर ही वस्तू काय माहिती आहे का? तर ही वस्तू आहे पाण्याची. आणि पाण्याची म्हणजे हे आहे ना, हे आपलं जे काय बोलतात ते गॅलन असतं ना जेवालं, ते पाण्याचं गॅलन तिथे आहे. ओके. ते पाण्याचं गॅलन. आणि हे तर पाणी म्हणजे काढण्यासाठी काय काय वेळेस म्हणजे कसं ते हाफ पंपिंग टाईम असतं ना, ते वालं पण येतं. बट हे वालं इलेक्ट्रिक आहे. म्हणजे कसं माहिती आहे, हे जस्ट टाकायचं त्यामध्ये, नाही पाईप ह्याच्यात टाकायचं आतमध्ये. काय काय वेळेस आहे ते हाफ असं ते काय पंपिंग बोलतात, हां ते असं करायचं असतं. त्याच्याने प्रेस केलं की ते पाणी येतं. बट हे वालं इलेक्ट्रिक आहे. आणि इथे वरती एक स्विच आहे, हे बघ हे वालं. ते जस्ट प्रेस करायचं, संपलं, ऑटोमॅटिक पाणी येणार. त्याच्यात आय गेस हे आहे काय बोलतात मोटर आहे याच्यामध्ये आतमध्ये. तर असं हे इलेक्ट्रिक आहे. इथे हे चायना बेस आहे, बट ते भारी आहे. आणि हे पण आम्ही विकत नाही घेतले. आम्हाला त्याने एक जो इथे कपल होता ना त्याने आम्हाला हे दिलं, आणि ते पण मराठीच होतं. तर असं हे आहे, चार्जिंग बेस आहे त्याचं, समजलं. तर एक भारी होतं. आमच्या घरी काहीही होऊ शकतो. आता वाजलेत 12 आणि आमच्या मॅडमना लागले भूक. तर या मॅडम काय खात आहेत बघा. गुड डे बिस्किट आणि पाणी. इकडं मी पार्लेजी सोबत पाण्यासोबत पार्लेजी खातात हे ऐकलं होतं, बट गुड डे फर्स्ट टाइम बघतोय. चवच पार्लेजी सारखी आहे. असं आहे का? तर हे अशा मॅडम वाटतच नाही गुड डे बिस्किट आहे. ओके ओके. तर बघा 12 वाजता पण आम्हाला भूक लागते म्हणून आम्ही बिस्किट खातो पाण्यात. काही होऊ शकते.